या बोटामध्ये रिंग टाकायचं काम करतात पास्टर. तर याचं नाव काय आहे? हे आहे पास्टर. तर पास्टर लोकांचं कामच आहे लग्न लावायचं है ना. आणि लग्न लावून देणार आणि ते जी जोडी आहे ते जे नवीन परिवार आहे त्यांना आशीर्वाद देतात आणि त्यांच्याप्रमाणे त्यांच्या इच्छेप्रमाणे तर देवाची जी इच्छा होती की या पालकाने या पास्टरने आता पहा एक पास्टर असलं तर म्हणजे जे लग्नाला ज्यांच्या घरी लग्न आहे ते एक पास्टरवर ते अवलंबून असते. नवरीकडचे पास्टर बोलवते आणि नवऱ्याकडचे दोन पास्टर. तर का बरं? कारण त्यांचा विश्वास आहे की नाही आमच्या पास्टरने आमचं लग्न लावून दिलं तर ते आशीर्वादच आहे असं त्यांचा विचार असतो त्या नवरीकडच्यावर आईवडिलांचा. आणि नवऱ्याकडचे पास्टर नवऱ्याकडचे तेच विचार करतात नाही नाही आम्हाला आमचा पालक पाहिजे, आमच्या पालक साहेबांची प्रार्थना आम्हाला पाहिजे. तर ते दोन्हीकडे हे करतात. तर हे चौथ्या बोटाचं जे काम आहे ते आहे लग्न लावून देणे आणि इतरांना परमेश्वराच्या वचनामध्ये घेऊन येणे. तर ज्यावेळेस हे पास्टर आपलं कार्य करतात, हे कार्य देवाजवळ आत्मिक घेऊन यायचे असते. ते कार्य कोण करावं लागतं? मंडळीमधले लोकच करावं लागतं. पास्टर साहेब जाऊन फक्त प्रार्थना करून येतील, पण आपले जे शेजारी पाजारी आहेत जे वचनापासून दूर आहेत तर पास्टर साहेबांनी आपल्याला सांगितलं आहे की बाई तुमच्या शेजारी जे कोणी असतील त्यांना तुम्ही घेऊन या प्रार्थनेला. कारण आपण त्यांच्याकडे आपल्याला काही फायदा नाही, पण आपलं जे देवाचा सुवार्थ आहे जे सुसमाचार आहे देवबापाचा येशू ख्रिस्ताने जी आज्ञा आपल्याला दिली आहे त्या आज्ञेप्रमाणे आपण एकही आत्मा फक्त एकही आत्मा देवाच्या राज्यामध्ये घेऊन आलो तर तिथं आपल्याला खूप मोठा अवॉर्ड आहे. हालेलुया. प्रभू परमेश्वराची खरंच मोठी आणि खूप मोठी दया आहे की आज या कलिसियामध्ये अनेक आत्मे प्रभू परमेश्वराने सेवकाच्या द्वारे घेऊन येत आहे. पहिले ज्यावेळेस कलिसिया होती आलेले लोक बाहेर जात गेले. म्हणजे तेव्हाचे मी हे सांगत आहे सेवकाई पास्टरची सेवकाई